महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सोलापूर डिस्ट्रिक्ट इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये रणजी सराव सामने आणि सीनियर वुमनचे सामने यशस्वीरित्या पार पडले। तसेच महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ रणजी संघ सोलापूर मध्ये खेळत आहे। यासाठी सोलापूर जिल्हा असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबुसू आणि महाराष्ट्र निवड समितीचे सदस्य रोहित जाधव यांच्या प्रयत्नातून भारतीय संघातून IPL खेळलेले खेळाडूंना पाहण्याची संधी सोलापूरकरांना मिळाली। याच निमित्ताने दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित सुनील बापू जाधव, देवा चिंचोलीकर, सादिक शेख सर, शंकर पवार, अप्पू गोटे, संतोष बडवे, क्रीडाप्रेमी ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते। सामने घ्यायचा असेल तर फ्लडलाईटची आवश्यकता असते आणि सोलापुरात मला वाटतं त्याची कमतरता आपल्याला वाटते। तुम्हाला वाटत नाही का सर, म्हणजे आपण जर आपल्या इथल्या म्हणजे राजकारणी असतील किंवा म्हणजे राजकारणाच्या जवळ व्यक्ती असतील यांनी जर सोलापूरला जर फ्लडलाईटची व्यवस्था करण्यास सहकार्य केलं तर जेणेकरून महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्रातले मोठे मोठे मॅचेस आपल्या इथे घेण्याची संधी मिळेल का, असं माझा एक छोटासा खरंच हा प्रश्न म्हणजे सगळ्याला वेगळणार आहे की आपल्या इंदिरा गांधी स्टेडियम हेरिटेजच्या बाजूला असल्यामुळं तो एक प्रॉब्लेम आहे, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो। आणि माझ्याबरोबर सचिव असलेले आमचे धैर्यशील मोहिते पाटील, रणजित दादा, दिलीप माने, श्रीकांत मोरे, दत्ताना सुरोसे या सर्वांशी मी बोलणं करून एक 8 दिवसापूर्वी खासदार सचिव असलेले त्यांना एक पत्र दिले आणि त्यांनी महाराष्ट्र कमिशनरला पत्र दिलं आहे की ते फ्लड लाईटची जरुरी आहे, काही त्रुटी आहेत, म्हणजे काही कमतरता आहेत, टॉवर, जनरेटर, खुर्च्या याची आम्ही मागणी केल्याने ते पत्र धैर्यशील मोहिते पाटलांनी दिलेलं आहे आणि ते बघू आता लवकरच ते फुलफिल करतील आणि ते झाल्यानंतर आपल्याकडे MPL, IPL आणि मोठे सामने घ्यायचा आम्ही प्रयत्न करू। आणि आता विमानतळ आहे, आपल्याकडे 5 स्टार आहे, फक्त खेळ एवढा आहे की आपल्या लोकांनी सहकार्य करावं, सगळ्या मुलांनी बघायला यावं, बघून क्रिकेट शिकावं, एवढीच आमची क्रिकेट हे आम्ही आमच्या येणाऱ्या यंग पिढीला साठी आम्ही सोलापूरमध्ये मॅचेस घेतोय, त्या मुलांनी ते बघून शिकलं पाहिजे, अशीच आमची इच्छा आहे। थँक्यू। सोलापूरचं नाव म्हणजे महाराष्ट्राच्या कानात कोपऱ्यात म्हणजे भारतात देखील गाजवलं, मोठ्या इतिहासावर क्रिकेट खेळाडू दांडी उडवणार आहे आणि सोलापूर शहराला मोठमोठे खेळाडू आणण्यासाठी म्हणजे निवड समिती सदस्य असणारे रोहित जाधव सर या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन सर्वप्रथम यात माझं असं मोठं काय योगदान नाही आहे की आमचं क्रिकेट असोसिएशन यात त्यांचा खूप मोठा रोल आहे की त्यांच्या सहकार्याने आणि माझ्या क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने हे पॉसिबल झालं की आपल्याला सोलापूर येथे एवढे चांगले मॅचेस, एवढे चांगले प्लेयर्स आणू शकलो। मी फक्त एवढंच म्हणेल की महाराष्ट्राचं मी एक रणजी सिलेक्टर असल्यामुळे मला तिथे विचारलं जातं की तुमच्याकडे फॅसिलिटीज पुरवून जाईल का, सगळ्या गोष्टी होईल का, त्या विश्वासाने त्या गोष्टी मला ते ऐकून आणि महाराष्ट्राचे अजिंक्य जोशी जे आहेत त्यांनी मला ते सहकार्य देऊन बरेचसे सामने आणि बरेचसे आपले कॅम्प्स जे आहेत ते इथं आपल्याला आणून दिलेले आहेत। आणि विशेषतः आपले सुरेश कुलकर्णी सर आहेत, त्यांचं असं एकच म्हणणं होतं की सोलापूर हे एक आपण दुसरीकडे जे आहे इथे एक आपल्याला नाईट लाईफ नाही आहे विशेषतः, कारण की मुलांचं खूप मन विचलित होतं किंवा काय त्या सगळ्या गोष्टी होतात, फॅसिलिटीज त्यानुसार जे आपल्याला लागणार आहेत। आणि विशेषतः आपण यावर्षी मोस्टली 2 रणजी ट्रॉफी इथे खेळणार आहे, सो आपल्या महाराष्ट्र टीमला अवे गेम वाटू नये, म्हणजे आता सोलापूरला येणार आहे तर पोरं आपल्या इथे खेळलेच नाही तर हे होम गेम होऊ शकत नाही, सो हे इथे येऊन आपल्याला होम असल्यासारखं घरचं असल्यासारखं वाटलं पाहिजे। सो विशेषतः त्यांनी त्यासाठी इथे प्रॅक्टिस आणि सगळे मॅचेस वगैरे सगळे इथेच अवेलेबल करून दिले। आणि मला एक सोलापूर वासियांसाठी एक माझ्यासाठी खेळ म्हणू शकतो, कारण की एवढं सगळे मॅचेस होत आहेत, सगळे कॅम्प्स होत आहेत, तर मला कुठलाही यंग मुलगा किंवा कुठली मुलगी कुठं मॅचेस बघायला या प्रॅक्टिस बघायला विशेषतः यांच्या येत नाही, येत आपले पोरं किंवा काय, कारण यांचं खूप काही बघून शिकण्यासारखं आहे यांच्याकडनं, पण ते काय मला दिसता आलं नाही। फक्त मी एकच सोलापूरकरांना एक विनंती करतो की नेक्स्ट असं काही कॅम्प किंवा असं काही उपक्रम जर झाला तर नक्कीच ह्याला प्रतिसाद द्यावं असं मी इच्छितो। आणि सर नाही, नक्कीच गेल्या वर्षी पण केदार जाधव येऊन गेला, यावर्षी ऋतुराज येऊन गेला, मुकेश चौधरी येऊन गेला, चेतेश्वर पुजारा येऊन गेला, हे सगळे मी त्यांच्यासोबत मी खेळलो आहे, त्यांचा अनुभव माझ्याकडनं आला, तर ते म्हणले की हे सुपर आहे, याच्यात कुठलं फॅसिलिटीज जर पावसाळ्यात जर हे अशी फॅसिलिटीज जर मिळत असेल तर हे आमच्यासाठी खूप सोन्यासारखं आहे की त्यामुळंच आम्हाला जे क्रिकेट मिळत नाही पुण्यात किंवा कुठं बाहेर, कारण की तिथं एवढा पाऊस असतो आणि त्या फॅसिलिटीज त्यांना सहजरित्या त्यांना इथं सोलापुरात मिळत आहेत, सो ते खूपच खुश आहेत आपल्या सोलापूरवर, आपल्या विशेषतः आपल्या टर्फ जे आहे आपलं ते एवढं लवकर वाढतं, त्यामुळे त्या हिशोबाने खूप ते सगळेच खुश आहेत।